जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया अत्याधुनिक सुविधांच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जात आहेत। तेथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पूर्ण होऊन रुग्ण पूर्णतः बरे झाले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। गेल्या काही वर्षांपासून येथे कार्यरत असलेले डॉक्टर योगेश तोरकडे यांनी महिनाभरापूर्वी एका महिलेवर मूत्रमार्गाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। संबंधित महिला आता पूर्णपणे बरी झाली असून नियमित जीवन जगत आहे। याशिवाय वंध्यत्वासह विविध प्रकारच्या स्त्रीरोग आणि इतर शस्त्रक्रियाही येथे केल्या जात असल्याचे डॉक्टर तोरकडे यांनी सांगितले। आता अशा प्रकारच्या उपचारांसाठी रुग्णांना नाशिक किंवा पुणे येथे जाण्याची गरज भासणार नाही। संगमनेर आणि अकोले तालुक्यातील रुग्णांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे। जवळपास वर्षापासून हा त्रास होता। मी योगेश तोरकडे डॉक्टरकडे आले, त्यांनी मला माहिती दिली असं असं कर। मी ते केलं, ऑपरेशन झालं, माझं सगळं व्यवस्थित झालं। आता काही त्रास मला आता काहीच नाही। 1.5 महिना झाला माझं ऑपरेशन। नमस्कार, मी डॉक्टर योगेश तोरकडे, कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणजेच मूत्रविकार तज्ञ मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मागच्या 5 ते 6 वर्षापासून कार्यरत आहे आणि शस्त्रक्रियांचा अराउंड 8 ते 9 हजार शस्त्रक्रियांचा अनुभव तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला लाभलेला आहे। तर मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपण किडनी स्टोन, प्रोस्टेट ग्रंथी, त्यानंतर मूत्राशयाचे काही कॅन्सर असतील ते, लघवीची नळी आकुंचन असले त्याला स्ट्रिक्चर युरेथ्रा म्हणतो आपण, त्याचे ऑपरेशन्स, फिमेल युरेथ्रल स्ट्रिक्चर असेल तर त्याचे ऑपरेशन, मंदत्व निवारण आणि त्याच्यावरचे पुरुषांवरील जे उपचार असतात ते केले जातात। या सर्व प्रकारचे उपचार आणि शस्त्रक्रिया मेडिकल हॉस्पिटल इथे आपण करत असतो। तर किडनी स्टोनमध्ये अत्याधुनिक RIRS सर्जरी, रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी आणि त्याच्यामधलं जे ॲडव्हान्स थुलियम फायबर लेझर ज्या शस्त्रक्रिया आहेत, किडनीला होल न करता येणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या आपण करत असतो। मागच्या अराउंड 1-2 वर्षामध्ये आपण 300 रुग्णांच्या RIRS सर्जरी आपण केलेली आहे। त्यानंतर आत्ताच जी आपण मुलाखत घेतली त्या ताईची, त्याला फिमेल युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणतो। 4 सेंटीमीटरचा फक्त फिमेल युरेथ्रा असतो आणि ह्या आजारामध्ये ह्या ज्या पेशंट्स असतात त्यांना रेग्युलररित्या असं युरेथ्रल डायलेटेशन करावं लागतं। युरेथ्रल डायलेटेशन म्हणजे लघवीची नळी मोठी करण्यासाठी ते कॅथेटर त्याच्यामध्ये टाकले जातात आणि त्याचा तो थोडासा एक मेंटली पण पेशंट जर यंग असेल तर त्याचा एक मेंटली पण थोडासा तो एक ट्रॉमा असतो किंवा ते एक न्यूनगंडाची भावना असते। अशा पेशंटमध्ये आपण तोंडातला तुकडा काढून ज्याला बकल म्युकोझल ग्राफ्ट म्हणतो आपण, तो लघवीच्या मार्गावर इम्प्लांट केला जातो, त्याला युरेथ्रोप्लास्टी असं म्हणतात। या युरेथ्रोप्लास्टीच्या अराउंड 20 शस्त्रक्रिया फिमेल्समध्ये ज्या काही रिअर्स आहेत त्या आपण इथं केलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट्स पण चांगले आपल्याला भेटले आहेत। त्यानंतर कधी आपल्या परिसरामध्ये ट्रॅक्टर किंवा याच्यामध्ये कधी ॲक्सिडेंट्समध्ये लघवीचा मार्ग जर चेपला जातो तर याच्यामध्ये पण ज्या पेल्विक फ्रॅक्चर युरेथ्रल इंजुरी, पेल्विकचं फ्रॅक्चर झाल्यामुळे युरेथ्राच्या ज्या इंजुरी होतात त्याचे पण ऑपरेशन्स आपण सक्सेसफुलरित्या इथे केलेले आहेत। तर याच्यामध्ये ह्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या बऱ्याच साऱ्या शस्त्रक्रिया गव्हर्नमेंटच्या जे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे याच्यामध्ये कव्हर होतात आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे इन्शुरन्स सुविधा पण उपलब्ध आहे, त्याद्वारे पण आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि ही जी काही संधी मला भेटलेली आहे मेडिकल हॉस्पिटलमध्ये मागच्या 5 वर्षापासून आपल्या परिसरातली जेवढे नागरिक आहेत किंवा काय आहेत आणि सर्व पेशंटचं पण मला जे सहकार्य लाभले आहेत त्याबद्दल ऋणी आहोत आणि इथून पुढेही ह्या ज्या काही शस्त्रक्रिया ज्या लोकांना गरज आहे ते आमच्यापर्यंत येऊ शकतात आणि आम्ही त्यांना नक्कीच मदत करू। थँक्यू। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।